हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? सलील चौधरी कोण आहे? कोण? सर माझंच अकाउंट चिराग बोलतोय. तर या अकाउंटवर नाही झाला. करतो अच्छा, सर अच्छा. परत. अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालते. तर असंच लाईव्ह ट्रेड घ्यावा म्हणलं सगळ्यांसोबत. कोणी कोणी ट्रेडिंग चालू केली का चिराग? ट्रेडिंग वरती, सॉरी, न्यू स्टॉक्स वरती. नाही सर, ऍक्च्युली इंटरव्ह्यू चालू होते ना. हम्म, हम्म, टाइम हम्म. नाही भेटला. तरी पण काढायचा थोडासा वेळ. हो सर, काढतो. ठीक आहे, तर आता इथे बघा, आपण घाई नाही करायची. ठीक आहे, एक नॉर्मल हे सेशन आहे. यामध्ये काही सिलेबसचा पार्ट नाही हा. असंच मला इच्छा झाली, म्हणलं बघावं कोण आहे का, सोबत सगळे घेऊयात. तर हा जसा हाय ब्रेक होईल, तसं मी वरच्या साईडला एंट्री घेणार आहे. हा हाय ब्रेक झाला की ठीक आहे. तर मी घेऊ का एंट्री तुमच्या बरोबर? घेऊ शकता सर, काय प्रॉब्लेम नाही. पण कारण मी जरा ऑलरेडी आज एक कॅप्चर केलाय मूव. हां, मग बघा, जरा म्हणजे तुमचा कॉल राहील सर, घ्यायची का नाही. मी तर माझा प्लॅन चाललाय, दोन टाईपचा असणार आहे माझा. जर हा लो ब्रेक झाला तर मी डाऊन साईडला एंट्री घेणार आहे, आणि वरचा ब्रेक झाला तर अप साईडला. सिम्पल आहे माझं लॉजिक, जास्त काय मी हार्ड ठेवला नाही लॉजिक. हे बघा, आता सेलिंगला आपण 38,300चा पीई सिलेक्ट केला ना, 38,300चा पीई दिसतंय का? 38,300चा पीई सिलेक्ट केला तर जवळच येतो. तर तिथे मार्जिन बी दिसलं का, किती? ₹170 वगैरे मार्जिन आहे तिथे आत्ता आपल्याला, म्हणजे तिथे प्रीमियम चालू आहे. आणि एक ओटीएम बाय केला मी 1000 पॉईंट्स लांबचा. तर मला मार्जिन किती लागते आता? 88 फक्त. तर हे एक माझं बास्केट तयार आहे. कुठल्या साईडसाठी? अप साईड. आणि एक अजून एक बास्केट मी तयार ठेवतोय. ह्या अशा गोष्टी तुम्हाला आधीच करून ठेवाव्या लागणार आहेत, ठीक आहे. विनोद सर, तुमचा एक ट्रेड झाला का? हॅलो. आत्ता कोण बोललं ट्रेड घेऊ का? राहुल सर बोलले का विनोद सर बोलले? नाही सर, मी मी नाही. बोललो सर, राहुल बोललो. हा, काय झालं तुमचा पहिला ट्रेड, कसा झाला? काय झालं? पहिला सक्सेस झाला ना सर. मी जर लवकरच एंट्री घेतली, 9:20लाच एंट्री घेतली. हम्म. फक्त एक मोठी कॅन्डल एक कॅप्चर केल्यानंतर थोडं नंतर मला थोडं डाऊन साईड वाटायला लागलं, म्हणून मी एक्झिट झालो अच्छा, 150 अच्छा. पॉईंट क्विक नंतर. एक्झिट झाली. माझं जरा म्हणजे या मूव्ह मध्ये मी नव्हतो मार्केटमध्ये. मी अराउंड ओके. इथे पाहिलं, इथे या पॉईंटला मी आलो ओके. इथे. मग तोवर तर काय अपसाईडला पॉईंट नव्हता घेण्यात. मग मी जरा वेट केला. असं नाही, आता हे बघा, मूव्ह चालू होता पण मी घाई नाही केली. समजलं का? मूव्ह चालू होता पण मी घाई नाही केली की लगेच घुसूयात, लगेच एंट्री घेऊयात अपसाईड डाऊन साईड. हम्म. समजतंय का? वेट करायचं, टाइम द्यायचा. मग त्यानंतर काही ती मला प्राइस ऍक्शन मिळेल. तर आता मला हे अपसाईडची प्राइस ऍक्शन तर मिळाली, पण ती अजून ही लेवल जेव्हा ब्रेक व्हायला होईल तेव्हा मी त्या साईडला एंट्री घेऊ शकतो ना. आणि काइंड ऑफ एक मला डाऊन साईडची पण प्राइस ऍक्शन मिळाली. म्हणजे इथून आता मार्केट वरती जाऊन इथे काय ती, हा माझा नो ट्रेड झोन आहे थोडक्यात. बरोबर. हा जो झोन आहे ना, तो माझा नो ट्रेड झोन आहे. तर त्या झोनमध्ये जोवर आहे तोवर मी ट्रेड नाही घेणार, असं आहे.
राम ट्रेड घेतलेला का? नाही सर. का रे? घ्यायचा बाहेर ना? होतो सर. सकाळ सकाळी कुठे जातो तू बाहेर? जातो सर. एक दोन काम बघत होतो पण आज मार्केट काय झालं. हम्म. इझी आहे म्हणजे समजलं का? विनोद सर, राहुल सर, चिराग. सर मी घेऊ हा. का तुमच्यावर? हे बघा, घ्यायचं आहे घ्या, पण तुमची रिस्क मॅनेज करून घ्या. माझा स्टॉप लॉस उडला तर नंतर मला बोलायचं नाही स्टॉप लॉस हिट झाला असं. टार्गेट हिट होईल की सर? बघूयात. घेतो मी पण. चालतं, घे. हे कर तुझं. हो साईज कमी ठेव, स्टॉप लॉस लाव. ठीक आहे ठीक. सर तुम्ही सेलिंग करताय काय? हा सर, सेलिंग करतोय. हे बघा ना, मी बास्केट बनवून ठेवलंय. ज्यांना सेलिंग नाही करायची ते बाईंग करू शकतात. पण सर माझं एक छोटंसं हे की ज्यांना म्हणजे तुमची रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि तुमचा पण स्वतःचा अनालिसिस करा आणि मग बरोबर. माझ्यासोबत एंट्री घ्या. म्हणजे असं नाही की मी घेतोय म्हणून मला ब्लाइंडली फॉलो करा. आता जेव्हापासून आपण या अकाउंटला ट्रेडिंग चालू केली, हम्म. तर हे बघा, आपण चालू केले अराउंड या दिवशी, बरोबर. त्या दिवशी काही ती अराउंड एक 1400 वगैरे झालाय प्रॉफिट. परत या दिवशी 2000 रुपये, 6000 रुपये आणि 3000 रुपये. म्हणजे छोटे छोटे प्रॉफिट्स पण कन्सिस्टंट बेसिसवरती आपण घेतोय. सर आमची विनिंग रायडिंग होईल ना हो? रायडिंग सर आता सध्या कोणाचंच होत नाहीये. हम्म. कारण मार्केटच तसं आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, थोडा मूव येतो नंतर परत असा मूव. आता या दिवशी 19 ऑगस्ट या दिवशी मी काय ती 6000 रुपयेच घेतले, नंतर परत मार्केट खालती गेलं. म्हणजे काय होतंय, ट्रेलिंग स्टॉप लॉस जर आपण ट्रेल केला ना स्टॉप लॉस, तर तो हिट होतोय. हा. आपण म्हणतो ना विनिंग ट्रेड्स होल्ड करायचे, तर तसं होत नाहीये सध्या. म्हणजे मार्केटच तसं नाहीये की होल्ड करू देत नाहीये ते. बरोबर. आणि जर तुम्ही लूज स्टॉप लॉस ठेवला तर तो पण उडवत आहे असं. तर आज मी सेलिंग करणार आहे. सेलिंगमध्ये माझे दोन्ही बास्केट तयार आहेत. मी जास्त पण लांबचे सेल नाही केले. तुम्ही बघू शकता, मी इथला एक 38300चा आणि एक 38700चा चूज केलाय सेलिंगसाठी. दिसला ना सगळ्यांना? एक 38700चा चूज केलाय आणि एक 38300चा चूज केलाय. बास्केट माझे दोन्ही तयार आहेत. चिराग बघू शकतोस तू बास्केट. दिसतायत ना बास्केट? हा आहे अपसाईडचा बास्केट. त्यामध्ये मी 190 रुपयाचा सेल केलाय आणि 24 रुपयाचा माझा हेज आहे. 24 रुपयाचा काही शून्य होणार नाही, त्यातले 5-6 रुपये वाया जातील. आणि 190चा माझ्याकडे एक हेज आहे, ज्यात माझा व्ह्यू वरचा आहे. आणि जो दुसरं बास्केट आहे डाऊन साईडचं, त्यामध्ये माझा व्ह्यू खालचा आहे. त्यामध्ये मी 160 रुपयाचा सेल केला आणि 22 रुपयाचा एक हेज आहे. ठीक आहे, 2-2 लॉट फक्त. तर आता ऍक्टिव्ह होऊ दे आपली कुठली तरी एंट्री, मग आपण जसं ब्रेक होईल त्यानंतर आपण आपली एंट्री घेऊयात. एक तर खालच्या साईडला, एक तर वरच्या साईडला, डिपेंड करतं मार्केटवरती. बघा, अजून मी घाई करत नाहीये. म्हणजे कळतंय का सगळ्यांना ट्रेडिंग कशी केली जाते? तुमचं तयारी सगळी पाहिजे. फक्त तुमचं असं नाही की इथे मार्केट आलं आणि मग तुम्ही बास्केट बनवून ठेवला. समजतंय का? किंवा इथे मार्केट आलं आणि मग तुम्ही वॉचलिस्टमध्ये घ्यायला शोधताय बाईंगवाल्यांनी. सेलिंगवाल्यांचं बास्केट तयार पाहिजे. बाईंगवाल्यांच्या वॉचलिस्टमध्ये त्या 2 स्ट्राईक प्राइजेस, एक तर वरची आणि खालची दोन्ही स्ट्राईक प्राइजेस ऍड पाहिजेत ॲट द मनीच्या. बाईंगवाल्यांना ॲट द मनीच्या, सेलिंगवाल्यांना OTM ॲट द मनी, काहीही चालतं. ठीक आहे. निओ स्टॉक्सवर ट्रेडिंग केली का नाही? नाही, राम तर नाही. अमित सर, तुमचं ट्रेडिंग चालू आहे ना? काय करतो थोडंसं 38700च्या ऐवजी 38600चा सी ऍड.
हे बघा आता ती खालची लेवल ब्रेक व्हायला मार्केट येते की नाही? तर अशा पॉइंट्सला घाई करून नाही चालत. तुमच्याकडे एक नो ट्रेड झोन तयार पाहिजे. राम समजतंय ना? विनोद सर, एक नो ट्रेड झोन तयार पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची एक ट्रेडिंग स्टाईल असते वेगवेगळी. तर तुम्हाला ट्रेड कुठे नाही घ्यायचा हे सगळ्यात पहिलं कळलं पाहिजे. मग आपोआप घेतला जाईल जिथे घ्यायचंय तिथे. बरोबर. हं. सकाळी ओपन झालं सर तेव्हापासून 620 पॉईंटचा मूव दिला त्याने. हो. खूप मोठा मूव्ह दिलाय. भयानक मूव्ह बाजू दिलाय. कसं लावला मी 620 हाफ केलं मी म्हणजे 310 जवळपास. कसं होतं, असं जेव्हा मोठा मूव्ह येतो ना, तेव्हा बऱ्यापैकी कन्सोलिडेशन येतं. म्हणजे बऱ्यापैकी एक साइडवेज पॅच येतो त्यानंतर. मग त्या साइडवेज पॅचमध्ये लोकं अडकतात. कारण की पहिल्या या 3 कॅन्डल्समध्ये एंट्री घेणं ना थोडंसं अवघड राहतं. कारण की मार्केट व्होलटाईल असतं, फास्ट असतं खूप. तेव्हा लोकं अव्हॉइड करतात. म्हणजे चांगले ट्रेडर्स ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते बघत पण नाहीत. तर माझ्यासमोर इथून वाढत होतं मार्केट. पण मी नाही एंट्री घेतली. मला तिथे ना प्राईस एक्शन काहीच नव्हतं ना माझ्याकडे ट्रेड घेण्यासारखं. ना माझ्या ती लक्षात आलं होतं पहिल्या कॅन्डल 5 मिनिटाचा हाय आहे ना सर हं. तिथून वरती गेलं. हो. पण त्यावेळेस घ्यावं पण माझं असं कन्फर्म नव्हतं वाटत मला. हं. ऑलरेडी काय 340-42 पॉईंट अप हे झालं होतं गॅप डाऊन. बरोबर. त्याच्यामुळे माझी हिंमत नव्हती. 100-150 जर पॉईंट जर झाला पहिला हाफ अवर कधी पण अव्हॉइड केलेला चांगला. 9:45 पर्यंत तुम्ही जर अव्हॉइड केलं ना मार्केट तर बेस्ट राहतं ते. कारण की हे बघा, पुढे जाऊन तुम्हाला रोज करायचंय. नॉट नेसेसरी की डेली सकाळीच ट्रेड घेतलं पाहिजे. असं. सो जेव्हा खालची लेवल ब्रेक होईल तेव्हा आपण डाउन साइडचा मूव्ह एक्स्पेक्ट करू शकतो. ती लेवल ब्रेक झाली तर. नाहीतर नाही एक्स्पेक्ट करू शकतो म्हणतोय मी. त्यानंतर वरती पण फिरून येऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक फॉल्स ब्रेकआउट पण मिळू शकतो. पण मग त्यासाठी स्टॉप लॉस आपला असणार अराउंड या डेच्या हायला. जर हे ब्रेक केलं तर आपला स्टॉप लॉस असणार इथे. म्हणजे ज्या आपण लेवल्स मार्क केलेत ना त्याच आपल्या स्टॉप लॉस असणार नेक्स्ट एंट्रीमध्ये. असं आहे. मग या पॅचमध्ये काय होतं, लाल कॅन्डल दिसली की मुलं लगेच पुट साइडला एंट्री घेतात. ग्रीन कॅन्डल थोडी दिसली की लगेच कॉल साइडला एंट्री घेतात. असं नाही वर्क होत. तुम्हाला वेट करावं लागतं. तुम्हाला मी काय सांगितलंय, तुमच्याकडे लिमिटेड बुलेट्स आहेत. तुम्हाला 1-2च ट्रेड्स घ्यायचे दिवसाचे. तर तुम्ही ते परफेक्ट घेणार. जर तुम्ही म्हणला ना मला मी किती पण ट्रेड घेईन, एवढं काही त्यात लॉस झाला तर मी रिकव्हर करेन. तसं वर्क नाही होत. ठीक आहे. तर डाउन साइडची लेवल ब्रेक व्हायला आली आहे. सगळ्यांनी लक्ष ठेवा. जर डाउन साइडची लेवल ब्रेक झाली, तर आपण एक जो आपला डाउन साइडचा आपण बास्केट बनवलाय तो आपण एक्झिट करून टाकू लगेच. सॉरी, एक्झिक्यूट करून टाकू लगेच. हे बघा असे असे एक फेक सिग्नल्स मिळतात आपल्याला. ज्यांनी आता नुसती कॅन्डल बघून रेड कॅन्डल बनते म्हणून ज्यांनी एंट्री घेतली असेल त्यांच्यासाठी काय झालं? परत मार्केटने वरती जायला सुरुवात केली. म्हणजे एक काइंड ऑफ फेक सिग्नल्स मिळायला सुरुवात होते अशामुळे. म्हणून तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स ना कधी पण ब्रेक झाल्यानंतर एंट्री घेतलेलं कधीही चांगलं. आता इथे जर मी ॲग्रेसिव्ह एंट्री घेतली असती, मी कधी-कधी बोलतो बघा की ॲग्रेसिव्ह एंट्री घेतली. बायिंगमध्ये मी घेतो ॲग्रेसिव्ह एंट्री. पण जर सेलिंग करत असेल तर तुम्हाला वेट केलेलं कधीही बरं. कारण एक तर तुमच्याकडे जास्त प्रीमियम नसतं.
आणि आज रात्री पण लेक्चर होणार आहे. आज रात्रीच्या लेक्चर्समध्ये आपण बऱ्यापैकी जे आपले इंडिकेटर्स बाकी आहेत ते आपण सगळे कव्हर करून घेऊ आज उद्यामध्ये किंवा आज आणि परवामध्ये. ठीक आहे. निफ्टीमध्ये पण ही एक लेवल आहे, हा एक सपोर्ट आहे. दिसतोय सगळ्यांना? निफ्टी निफ्टीचा हा सपोर्ट आणि बँक निफ्टीचा हा सपोर्ट. मी 10 मिनिट्सची कॅन्डल पाहत होतो त्यामुळे तसं दिसत होतं. हा सपोर्ट आणि हा सपोर्ट, हे दोन सपोर्ट जेव्हा ब्रेक होतील तिथून एक डाऊन साईडचा मूव्ह आपल्याला पाहायला मिळेल दोन्हीकडे. तिथून जर रिव्हर्सल आला तर रिव्हर्सलला तुम्हाला कुठे बाईंग करायचे, अराउंड इथे केली तरी चालेल, या लेवलच्या आसपास. ठीक आहे. तर असं वेट करावं लागतं. तर मला सांगा तुम्ही, राहुल सर, तुम्ही असं वेट करता का तुमचा सेटअप येण्यासाठी का नाही करत? म्हणजे प्रामाणिकपणे आपलं सांगा. नाही तर आधी मी करत होतो, फक्त हां. माझं तो डायरेक्शन हे होत होते. हां, आता बघा ना, डायरेक्शन आपल्याकडे माझ्याकडे पण तर डायरेक्शन एक्झॅक्ट मी सांगतोय का की वरती जाणं? कोणीच सांगू शकत नाही. कोणीच सांगू नाही शकत मी नाही. तुम्हाला म्हणतो ना, मी 30 लेवलवर थांबत हां, होतो. हां. 30 मिनिट्सवरती तुम्ही मार्किंग्स करून घ्यायचा. आणि त्यामध्ये नंतर थोडेफार रेड किंवा ग्रीन कॅन्डल म्हणजे प्राइस ऍक्शन थोडीफार बनले की मग तिथे बरोबर, एंट्री घेत बरोबर. होतो. कधी तर प्राइस ॲक्शन बघायला ना तुम्हाला 20 सेकंद खूप झाले. 20 सेकंद खूप झाले प्राइस ॲक्शन मार्क करायला. नॉट नेसेसरी की तुम्हाला एक अख्खा आदल्या दिवशी प्रिपरेशन वगैरे. आत्ता मी जसं आत्ता निफ्टी ओपन केला तिथे दिसला मला, लगेच मी मार्क केला, बरोबर. त्यात काय मी वेगळं असं पर्टिक्युलर स्किल वापरला का की नाही, प्राइस ॲक्शन वगैरे असं काही नाही सर. सपोर्ट असतात, रेजिस्टन्स असतात, दॅट्स इट. त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागतं. नाही मी जरा जास्त करत होतो. आता मी तुमच्यापासून मी परवापासून मी जास्त हे पण करत नाही ड्रॉइंग. ओव्हर अनालिसिस केला ना सर की मग प्रॉब्लेम होणार. ओव्हर अनालिसिस नाही झाला पाहिजे. एक लिमिटेड, ठीक आहे. थोडंफार आता माझा अनालिसिस बघितलं का किती सिंपल आहे. नाही बरोबर आहे. खूप सिंपल ठेवायच्या गोष्टी. आणि कसं होतं सर, कॉम्प्लिकेटेड केलं ना की आपल्यालाच ते एक्झिक्यूट करायला अवघड जातं. आता बघा डाऊन साईडचा मूव्ह ब्रेक होतोय. निफ्टीने जरी ब्रेक केला तरी बँक निफ्टीमध्ये मूव्ह यायला सुरुवात होईल डाऊन साईडचा. सो कुठल्याही साईड एक ब्रेक झाली आपण एंट्री घेतोय. ठीक आहे. पण ती सस्टेन झाली पाहिजे. जर बँक निफ्टी बुलिश वाटते निफ्टीपेक्षा, समजते का, दिसतंय का सगळ्यांना? जो बँक निफ्टीचा सपोर्ट होता, हा जो बँक निफ्टीचा सपोर्ट होता, तिथे बँक निफ्टी त्या सपोर्ट पासून थोडीशी वर आहे, पण निफ्टीमध्ये तो सपोर्ट ब्रेक व्हायला आलाय ऑलमोस्ट. तुम्ही बघू शकता सगळे इथे. बरं, जे कोण ट्रेड घेणार असतील त्यांना रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, आणि मी तर म्हणेन सरळ तुम्ही न्यू स्टॉक्सवरती ट्रेड घ्या माझ्यासोबत. खऱ्या पैशाने घेण्यात काही म्हणजे, नाही सर, मी न्यू स्टॉकनच घ्यायला लागलो मी. हां, न्यू स्टॉक्सनेच घ्या मस्तपैकी. राम, ठीक आहे. निफ्टीने ती लेवल ब्रेक केली. आता बँक निफ्टीने ॲटलिस्ट ती थोडीशी ब्रेक केली की आपण लगेच डाऊन साईडचा व्ह्यू पकडू शकतो. कारण बँक निफ्टी रिटेस्ट घेऊ शकतो. त्या लेवलपासून बँक निफ्टी सपोर्ट घेऊ शकतो. सो बँक निफ्टीने पण ती लेवल जशी ब्रेक करेल, ठीक आहे. निफ्टीने ब्रेक केली लेवल, दिसतंय सगळ्यांना? पण बँक निफ्टी तिथून बघा एक काइंड ऑफ परत सपोर्ट घेते. दिसतंय का? छोटा सपोर्ट, एक छोटासा अपमूव्ह येतोय तिथून.
पण निफ्टीने ब्रेक केली, निफ्टी सस्टेन झाली आहे त्याखाली. दिसलं का सगळ्यांना? ठीक आहे. सगळ्यांनी बघा इथे बँक निफ्टीची लेवल ब्रेक झाली. आपलं जे डाउन साईडचं बास्केट आहे ते मी एक्झिक्यूट. एक सेकंड. ते तुम्हाला हे माहिती आहे का, किल स्विच बद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला. कशाबद्दल सर? हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर येतो. एक मी किल स्विच बद्दल व्हिडिओ बनवलेला, तुम्ही पाहिला असेल तर सगळ्यांनी. ठीक आहे, तर आत्ता ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे माझी. मला इथे अराउंड या लेवलच्या आसपास करायची होती, पण ते किल स्विच जो असतो, किल स्विच सगळ्यांना माहिती आहे. ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल करण्यासाठी, आपण जी ओव्हर ट्रेडिंग करतो की नाही, ती कंट्रोल करण्यासाठी एक किल स्विच म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला आता सपोज तुमचा आजचा ट्रेड झाला की तुम्ही किल स्विच ऑन करायचा असतो. 0 वरती आहे फक्त ते. जर मी किल स्विच ऑन केला तर त्यानंतर काय होतं, किल स्विच ऑन केल्यानंतर काय होतं, तुम्हाला पुढचे 12 तास ना ट्रेडिंगच करता येत नाही त्या सेगमेंटमध्ये. तर मी तसा किल स्विच टाकलेला माझ्या कशाला, एफ-एन-ओ सेगमेंटला. ठीक आहे, मी माझ्या एफ-एन-ओ सेगमेंटला किल स्विच टाकला होता. ठीक आहे, तर तो किल स्विच टाकल्यामुळे काय झालं, माझं ते सेगमेंट डिॲक्टिवेट झालं आणि आत्ता ते ॲक्टिवेट करायचं माझ्याकडून सकाळी चुकून राहून गेलं. त्यामुळे आत्ता हा जो अपमूव्ह होता, सॉरी अपमूव्ह नाही, एवढा जो मूव्ह होता एवढा, तो कशामुळे मिस झाला? मी किल स्विच न ऑन केल्यामुळे. तर इथे तुम्हाला बघायला मिळतंय का सगळ्यांना? तर सगळ्यांनी माईक ऑन करा. प्रॉपर एक अपमूव्ह सुरुवात झालाय का इथून? झाली का सुरुवात इथून प्रॉपर एक अपमूव्हची? झाली आहे का नाही? डाऊन साईड तर निफ्टी सॉरी ब्रेक सॉरी डाऊन झाल्यानंतर साईड, मी एक सॉरी डाऊन साईडचा मूव्हची सुरुवात झाली का? पुन्हा सर खूप जबरदस्त व्हायला लागलं. हॅलो, आता हॅलो, निफ्टी डाऊन ब्रेक झाल्यानंतर एक डाऊन साईडचा ट्रेड घेतला सर एक लॉटला मस्त सर. निफ्टीमध्ये का? निफ्टीमध्ये. मस्तच मस्तच मस्तच. मला पण सर घ्यायचं होतं, पण माझं ते असू दे आता काय. 111 ला घेतला समथिंग काहीतरी 130 काहीतरी 32 चालू ओके ओके सर. आता तुम्ही काय करा सर, या कॅन्डलच्या हायच्या वरती ही कॅन्डल क्लोज होऊ दे. ठीक आहे. आता हा. ट्रेड मॅनेजमेंट कशी करायची हे आज आपण बघूया. ठीक आहे. पण प्रॉपर मार्केटने पण तशी साथ दिली पाहिजे आपल्याला, नाहीतर मग आपण एक आपला स्टॉप लॉस घेऊन बंद करू आपली ट्रेडिंग. ठीक आहे. सिम्पल. डाऊन मूव्ह सुरू झाला की नाही सांगा. झाला सर. आणि लेवल ब्रेक झाल्यापासून एक्झॅक्ट त्याच लेवलपासून आपण काही वेगळा अनालिसिस केला, कुठला इंडिकेटर आपण वापरला? नाही. कुठला इंडिकेटर वापरला का चिराग आपण? नाही सर. फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स आणि कॉमन सेन्स. सपोर्ट, रेजिस्टन्स आणि आपला एक कॉमन सेन्स वापरून आपण ट्रेडिंग करतोय. सिम्पल. ठीक आहे. आता आपल्याला किती डाऊन मूव्ह पाहायला मिळतं आपण फक्त बघत राहायचं. आता आपण एंट्री घ्यायचं काम केलंय. आपला स्टॉप लॉस कुठे आहे? इथे. ठीक आहे. इथे माझा स्टॉप लॉस आहे. माझा स्टॉप लॉस मोठा असतो. तर माझा स्टॉप लॉस कुठे असणार?
अराउंड 261 ला. 261 म्हणजे मोठा होतोय जरा जास्तच. सर कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस आणून ठेवून देऊ का आता मी? ठेवून ठेवा. कॉस्ट टू ते कॉस्ट आणून ठेवा stop loss. आता तुम्हाला सांगतो, हा जो डे चालू आहे ना, तिथपर्यंत मार्केटला कोणी थांबू शकत नाही. इथपर्यंत ओके. इथपर्यंत आरामात तुम्हाला निफ्टी येताना दिसेल आता, आरामात. ठीक आहे, फक्त इथून रिव्हर्सल नाही आला ना, तर इथपर्यंत टच आहे गॅरंटीड. आणि बँक निफ्टीमध्ये थोडंसं लांब आहे हे, पण इथपर्यंत पण येऊ शकतं. पण सध्याचं मार्केट वोलटाईल असल्यामुळे ना, मधूनच रिव्हर्सल येतात. पण हा जर ट्रेंड फॉलो केला, म्हणजे हा जर फॉलोअप मिळाला आपल्या डाऊन ट्रेंडला, तर डेचे लो दोन्ही ठिकाणी मिळू शकतात आपल्याला. तर तुमचं टार्गेट राहील डेचा लो, कारण तुम्ही रिस्क ऑलमोस्ट एवढी घेतली, बरोबर. तुम्ही सगळ्यांनी रिस्क ऑलमोस्ट किती घेतली, या आसपासची तुमची रिस्क आहे. तर तुमचं टार्गेट पण जरा चांगलं पाहिजे, 1:2.5 वगैरे, तर 1:2 पाहिजे. तिथे एक हॅमर काइंड ऑफ बनतोय. हॅमर बनून मग काय होतंय बघूयात आपण. हॅमर बनलाय, लास्टचे 40 सेकंड बाकी आहेत. ज्यांनी बाईंग केली ना, त्यांनी स्टॉप लॉस स्ट्रिक्टली लावा. स्टॉप लॉस कसा लावायचा सगळ्यांनी बघा इथे. माझा स्टॉप लॉस आता सपोज आहे अराउंड या लेवलच्या आसपास. दहा 15च्या कॅन्डलच्या वरती मला स्टॉप लॉस लावायचा आहे. 10-15ची कॅन्डल दिसते सगळ्यांना. 10-15च्या कॅन्डलच्या वरती मला स्टॉप लॉस लावायचे, या कॅन्डलच्या वरती. तर मी काय करणार, माझ्या चार्टमध्ये जाणार. मी सेलिंग केली, बरोबर. तर मी माझ्या चार्टमध्ये जाणार कुठल्या ऑप्शन्सच्या, 10-15ची जी कॅन्डल आहे त्याच्यावरती मी स्टॉप लॉस लावणार 232 ला. सिम्पल, समजलं सगळ्यांना. त्यांनी बाईंग केली, त्यांचा स्टॉप लॉस खालती येणार. एक्झिट वरती क्लिक करायचं, स्टॉप. एक्झिट वरती क्लिक करायचं. एक्झिट वरती क्लिक केलं की एसएल वरती जायचं. एसएल वरती माझा स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे मला, 230. तर 238 ला लावायचा आहे सपोज मला. इथे मी नॉर्मली काय प्लेस करणार, 238 238. तर 235 ला लावतो. 235 आणि बाय वरती क्लिक करून सोडून दिलं, म्हणजे स्टॉप लॉस आपण लावला. आता मला सांगा, कोणी कोणी ट्रेड घेतलाय. राम ट्रेड घेतलाय? नाही सर. बर, सपोज तुम्ही ट्रेड घेतलाय, राहुल सर, विनोद सर, राम. तर या लेवल ही जी कॅन्डल बनली, इथे सगळे घाबरून बाहेर येतात की नाही? ते आता तेच झालं. मी बघत आला होतो. बाहेर सर? नाही, मी नाही थांबलो होतो मी. हम्म. पण मी बघत होतो की मी म्हणजे पैशाने करत असतो तर मी तिथे बाहेर पडलो असतो. एक्झॅक्टली, या लेवलच्या आसपास ना सगळे बाहेर आले असते. पण सर आपल्याला आपला डिसिप्लिन फॉलो करायचा आहे. आपला स्टॉप लॉस कुठे आहे, तर एक तर स्टॉप लॉस घ्यायचा, नाही तर एक तर टार्गेट घ्यायचं. सर सिम्पल गोष्टी. हा सर, हे मार्केट जरी वरती येऊन जरी आपला एसएल हिट झाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपण कमी क्वांटिटीने काम करत असतो. आता माझी क्वांटिटी किती येते, 50. तर 50 क्वांटिटीला माझा जरी 90 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला, तर किती अराउंड 5K च्या आसपास आपल्याला हे करावं लागू शकतं. तेच सर, एसएल किंवा टार्गेट यामध्ये ते डिसिप्लिन फॉलो करायचं आहे. हो, सर एम पॅटर्न बनतोय ना? एम पॅटर्न पण बनलाय. येस, इथे एम पॅटर्न पण बनलाय. एम पॅटर्न आपल्याला, एम पॅटर्न जेव्हा ब्रेक झाला तेव्हा आपली एंट्री झाली थोडक्यात. पण एम पॅटर्न तेव्हा मी स्पॉट नव्हता केला, पण एम पॅटर्न पण होता तिथे. नॉर्मल सपोर्ट रेजिस्टन्स बघत होतो. सर मी घेणार होतो एंट्री मागायची, पण मी पण हा. एक्झॅक्ट पॅटर्न व्हायची वाट बघत होतो. नाही ना, माझी एंट्री जरा अशी किंचित लेट झाली. इथे जरा ते किल स्विचचा इश्यू झाला. मी किल स्विच मारून ठेवलेला माझ्या FNO सेगमेंटला, तर ते ऑन करताना परत ते OTP वगैरे त्यात परत वेळ गेला थोडासा. नाही मी एंट्री घेणार होतो सर, पण एक्झॅक्ट मला जसं वाटलं पण फॉर्म झालाय. पण मी म्हणलं जरा क्लिअर फॉर्म होऊ द्या, पण ते पडला लगेच तिथून एम पॅटर्न झालं. नाही, असू दे तेवढं होतं.
आता तुमचं स्टॉप लॉस जी कोणाची एंट्री त्यांनी स्टॉप लॉस परफेक्ट लावून ठेवा. आणि फक्त आता इथून पुढे तुमचं काम एवढंच असणार आहे की तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचंय. जसं मार्केट तुमच्या बाजूने जाईल तसं तुम्हाला स्टॉप लॉस तुमचा ट्रेल करत राहायचंय. ट्रेल करणे म्हणजे काय? स्टॉप लॉस शिफ्ट करत राहणे हळूहळू तुमच्या प्रॉफिट साईडला. आणि असे जे स्पाइक्स येतात ना, म्हणजे अपमूव्ह येतात, तिथे घाबरून लोकं बाहेर येतात. पण त्या तुमचा स्टॉप लॉस तेव्हा हिट झालेला नसतो. पण तुम्हाला वाटतं, "अरे चुकलो की काय? चुकलो की काय?" मग आपण बाहेर येतो. मग हां, तसं नाही बरोबर, करायचं. बरोबर. जरा वेट करायचं सर. आता कसं आहे, हा ब्रेकआउट झालाय, ब्रेकआउट झालाय. थोडासा पुलबॅक येणार. थोडासा पुलबॅक येऊन मग डाउन साइडचा मूव्ह चालू होणार. जर ॲक्चुअल डाउन साइडचा मूव्ह असेल तर. आता पुलबॅक तर आला नेक्स्ट कॅन्डलमध्ये. हे जर आपण 3 मिनिटाला शिफ्ट झालो, तर तुम्हाला इथे लगेच दिसेल. हे बघा, ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर एक पुलबॅक आला का? हो आला सर. की नाही पुलबॅक? हे बघा, हो ब्रेकआउट सर. झाला. मग एक पुलबॅक आला ना, पुलबॅक आला. हं. आता जेव्हा हा लो ब्रेक होईल ना, तेव्हा ह्या ट्रेडला कोण थांबवू शकणार नाही. पण तुम्ही जर असं प्रत्येक पुलबॅकला थांबत बसला, की हा पुलबॅक होऊ दे. आता जर मी म्हणलं असतं, की हां, हा पुलबॅक होऊ दे, मग मी एंट्री घेतो. मग मार्केटने परत इथे एक पुलबॅक दिला असता. कारण मार्केट खाली पडताना कसं पडतं, मी कसं सांगितलंय? असं, 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 असं. बरोबर. छोटे-छोटे पुलबॅक्स येत राहणार. तुम्हाला कुठला प्रत्येक जर पुलबॅक तुम्ही सोडत राहिला, तर मग प्रॉब्लेम आहे. आणि जरी वरती आलं, तर आपला स्टॉप लॉस आहेच. आणि आता मी सेलिंग केल्यामुळे ना, आता माझी एंट्री कुठे झाली एक्झॅक्ट मला पण माहीत नाही. पण आय गेस माझी एंट्री झाली अराउंड 10:40 ला. 10:40.23 म्हणजे 10:35 च्या कॅन्डलला एंडला. इथे माझी एंट्री झाली इथे. इथे माझी एंट्री झाली. समजलं? इथे कुठेतरी माझी एंट्री झाली. इथे माझा सध्या स्टॉप लॉस सध्या माझा इथे आहे. सध्या. माझं टार्गेट आहे डेचा लो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? हा माझा ट्रेड प्लॅन आहे. तर यात एक तर मी स्टॉप लॉस घेणार आहे किंवा एक तर मी टार्गेट घेणार आहे. नाहीतर मी तिसरा गोष्ट घेणार आहे. स्टॉप लॉसच घेणार आहे मी, पण तो ट्रेलिंगवाला. समजतंय? आता हा डेचा लो जेव्हा ब्रेक होईल, जेव्हा हा डेचा लो ब्रेक होईल, आत्ताचा लो रिसेंट, तेव्हा मी काय करणार, माझा स्टॉप लॉस खालती आणून ठेवणार. अराउंड या लेव्हलच्या आसपास. कळलं का? सगळ्यांना समजतंय? तुमचं ट्रेड प्लॅन रेडी पाहिजे. असं नाही की घेतली एंट्री पळालो, घेतली एंट्री पळालो, 2 मिनिट थांबलो, एक्झिट मारली, 2 मिनिट थांबलो, एक्झिट मारली. मग ही जेव्हा कॅन्डल येत असणार, जे इथे घाबरून बाहेर पडलेत ना आत्ता इथे, ही जेव्हा कॅन्डल येत असणार ना, तेव्हा त्यांना वाटणार की अरे यार, मी उगाच बाहेर पडलो. मग परत ते एंट्री घेतात. परत एक पुल बॅक येतो. परत लॉस होतो. समजते का? पटतंय का? जे ट्रेडिंग करतात त्यांना पटतंय का? हो सर, बरोबर आहे. तर या गोष्टी होतात. या गोष्टी ना सगळीकडे होतात. आणि क्वांटिटी मी फक्त आता मी सेलिंग करतोय. क्वांटिटी एकदम मिनिमम क्वांटिटीने आपण काम करतोय. 50 क्वांटिटी नथिंग आहे. 50 म्हणजे 2 लॉट्स थोडक्यात. इथे बाईंग पण करू शकता. तुम्हाला जर बाईंग करायची तुम्ही बाईंग पण करू शकता. तुम्ही सेलिंग तुम्हाला जे आवडेल ते. तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात ना, त्यात तुम्ही आता नॉर्मल तुम्ही बघितलं ना, मी लाईव्ह लेक्चरच्या वेळी सेलिंग करतो. पण जेव्हा नॉर्मल मी स्वतः ट्रेडिंग करत असतो, तेव्हा मी बाईंग करतो. ऑब्झर्व्ह केलं असेल बऱ्याच जणांनी. हां सर, बरोबर आहे. कारण कसं राहतं, आता लाईव्ह जेव्हा मी क्लास घेतो, तेव्हा माझा फोकस तुमच्याकडे पण असतो. परत मला हा सेटअप पण मॅनेज करायचा असतो, सगळं झूम बिम सगळं. बाईंगमध्ये खूप जरा मॅनेज करता बाईंगमध्ये लागतं. खूप फास्ट होतं. मग त्यात ना तुम्हाला 10 मिनिटात ट्रेड संपणार. तुम्हाला समजणार पण नाही की यार काय झालं वगैरे. एक प्रॉपर बरोबर. एक सेशन पण नाही होणार. एक अर्ध्या तासाचं पण नाही होणार.
तर तुम्हाला वेट करायचंय. तुम्हाला एक तर स्टॉप लॉस घ्यायचा नाही तर तुम्हाला टार्गेट घ्यायचं. या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि त्या फॉलो करायच्यात. असं नाही की आज स्टॉप लॉस घेतला, मधूनच बाहेर आलं उद्या, असं नाही. तुम्हाला टाईम द्यायचा. तुमचा ट्रेड जो आहे ना, तो 1-2 तासांचा ट्रेड असला पाहिजे. नॉट नेसेसरी की 10 मिनिटात संपला नाही पाहिजे तुमचा ट्रेड. 10 मिनिट्स, 50 मिनिट्सचा नसला पाहिजे. 1 तास, 2 तास मार्केटला द्या. आता तुम्ही बाईंगचं म्हणताय सर? असं बाईंगमध्ये पण सर थोडासा द्यायचा वेळ. एवढा पण नाही. पण द्यायचा तर ट्राय करायचं द्यायला. तर कसं होतंय सध्या मार्केटच नाहीये वेळ देण्यासारखं. पण जेव्हा मार्केट असतं ना तसं, तेव्हा द्यायचा वेळ. आणि लाईव्ह ट्रेडिंग वगैरे जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडत असेल ना, तर आपण जास्त वेळ करत जाऊ. मग जर इंटरेस्टेड असाल तुम्ही तर. हो सर चालेल. लाईव्ह ट्रेडिंग मध्ये सर म्हणजे जास्त शिकतायत, म्हणजे थोडं नॉलेज पण येतं ना. पण लाईव्ह ट्रेडिंगमध्ये कसं सर, ब्लाइंडली फॉलो करत माझं एवढंच म्हणणं आहे, की मला ब्लाइंडली फॉलो हा करू नका. बरोबर, ते बरोबर आहे. म्हणजे कसं असं नको व्हायला, की माझा असं पण एक फेज आलेला, की जेव्हा मी बॅक टू बॅक 8-9 दिवस चुकलेलो. मग होतं ना तशा सर. फेजमध्ये जर एखादा मला ब्लाइंडली फॉलो करत असेल, तर मग प्रॉब्लेम आहे ना. आणि माझा असा पण एक फेज होता, की जेव्हा मी पूर्ण महिना माझा एकच सेकंड तुम्हाला मी दाखवतो. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? विजिबल आहे. विजिबल आहे ना? दिसते ना? आता हे बघा, हा मी एक P&L शेअर केलेला माझा. सगळ्यात पहिली व्हिडिओ होती. फेबमध्ये बघा तुम्ही. फेबमध्ये दिसतंय महिना कसा आहे तो माझा. आवाज येतोय की नाही माझा? हा सर, प्रॉफिटेबल आहे. फक्त 2च ट्रेड असे झाले. 2 ट्रेड ते पण कधीचे आहेत मी तुम्हाला सांगतो. या दिवशी ना पुटिनने मिसाईल सोडलेला. ठीक आहे. हो, हो, हो. हां, मला अजून आठवतंय. आणि तो जो रेड आहे ना, तो असा डार्क रेड आहे बघा. सगळ्यांनी बघायचं. हा, डार्क रेड आहे. तर फेबमध्ये प्रॉपर माझं प्रॉफिट होतं. पुटिनने मिसाईल सोडला. माझी सायकॉलॉजीच हलली. कारण की मी तेव्हा ओव्हरनाईट पोझिशन्स कॅरी करायचो बऱ्यापैकी. हो. हं. तो पुतिनचा कॉल मिसाईल कॅरी केला होता. त्यानंतर हे 2 माझी सायकॉलॉजी परत रिसेट व्हायला गेले. ठीक आहे. त्यानंतर परत बाकीचा जो मंथ होता तो परत कसा होता आपला? परत आलेला प्लॅटफॉर्मवर. हां, मग तसं तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे तुमच्या ह्याला. आता इथे बघा, इथे परत एक ग्रीन कॅन्डल आली. लोकं काय करणार? घाबरून एक्झिट. तसं नाही करायचं. तुम्हाला तुमचा ट्रेड होल्ड करायचा आहे. तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो घ्यायचा आहे. नाहीतर मग इथं टार्गेट घ्यायचं. 2 पैकी एक गोष्ट घ्यायची किंवा मग तिसरा ऑप्शन राहतो ट्रेलिंग स्टॉप लॉस घ्यायचा. पण ट्रेलिंग स्टॉप लॉस घेण्यासाठी तुमचा ट्रेड ॲटलीस्ट हा झोन ब्रेक करून तरी खालती आला पाहिजे. तर तुम्ही बरोबर. ट्रेलिंग स्टॉप लॉसचा विचार करू शकता. नाहीतर नाही. ते कसं आधी लर्निंगच्या आधी लॉसेस केलेले असतात ना खूप. हो. त्याचा फोमो राहतो मग. फोमो राहतो. आता ॲट धिस कंडिशन ट्रेडमध्ये कोण आहे? मी तर न्यू स्टॉकचा आहे. निओ स्टॉक्सचे परफेक्ट. आणि लाईव्ह ट्रेडमध्ये कोणी आहे का? मी आहे सर. तुम्ही सर तुमचं मला एकदा फक्त हे सांगा. स्ट्राईक प्राईस सांगा. एक 17,500 पी. 17,500 पी. ऑगस्ट एक्सपायरी बरोबर? हा सर. आणि सर तुमचा हे कुठे आहे स्टॉप लॉस? 107.10 ला घेतलं होतं मी ट्रेड. थांबा एक सेकंड. 17,500 एकच सेकंड. 17,500 पी बरोबर? हो सर. तुमची एंट्री कितीला आहे सर? 107.10 ला. 107. हो, 107.10. मस्त. ठीक आहे. 107.10. कारण तर सर आता काय करा तुम्ही, execution- जेव्हा अराउंड तुमचा ट्रेड 145 पर्यंत गेलेला, तुम्ही तरी पण आतच आहे का? हा.
ठीक आहे सर, तुम्ही कॉस्ट टू कॉस्टला आणून ठेवलाय ना 107 110 ला वगैरे आणून ठेवा तुमचा. हो हो सर, लावून ठेवलं 108 ला लावून ते ठेवलं. वरतीच जाणार आहे सर. म्हणजे आपला कॉन्फिडन्स ठेवायचा तुमच्या अनालिसिस वरती. म्हणजे असं स्वतःला पण पॉझिटिव्ह फील झालं पाहिजे. आता मी कसं बोलतो ते वरतीच जाणार आहे. पण चांगलं वाटतं आपल्याला. आपण पण ट्रेडमध्ये खूप वेळ थांबतो आणि हे बघा, ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली, परत काय झालंय, परत खालती येते मार्केट, परत खालती खालती येतं. येते मार्केट. नॉट नेसेसरी की वरतीच गेलं पाहिजे. ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली पण तिची रेड पण बनू शकते. बरोबर. असं आहे. त्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स वाटत नव्हता मला. आता कसं आहे 108 ला लावून ठेवलं, मी ट्रेल करून ठेवला. हा, तुमचं तर हे बघा, आता तुम्ही 108 ला ठेवलाय ना, अजून हळूहळू वर आणत राहा. तुमच्याकडे ना हा चार्ट चालू पाहिजे, तुमच्याकडे हा चार्ट पण पाहिजे, कुठला ऑप्शन्सचा. आता इथे बघा कसला प्रॉपर एक हॅमर बनवून वापस गेले. म्हणजे हा. 115 पर्यंत आलेली, आता 128 वर गेली. आता तुम्ही काय करा, 115 ला आणून ठेवा स्टॉप लॉस. ओके ओके हळूहळू ट्रेल करा, हळूहळू तुमचं थोडं थोडं प्रॉफिट सिक्युअर करा. एक तुमचं ओके जेव्हा टार्गेट जवळ येईल, जेव्हा टार्गेट आपलं जवळ येईल, ओके ओके. तेव्हा मग टाईट ट्रेलिंग चालू करायची. तेव्हा पण एक्झिट नाही मारायची, टाईट स्टॉप लॉस ट्रेल करायचं. एकदम जवळ स्टॉप लॉस आणायचा, पटपट पटपट. ओके सर. ओके सर. आता मी बाईंग नाही केली, त्यामुळे माझं बघा, माझी एंट्री कितीला झाली, 145 ला. 145 ला माझी एंट्री. माझं टार्गेट आहे अराउंड 68 पॉईंट्सचं. एक 77 पॉईंट्सचं मी टार्गेट घेऊन चाललोय सेलिंग मध्ये. पण जे बाईंग करतायत त्यांना नाही, इथे अराउंड एक 150-200 पॉईंट्स तर आरामात मिळतील. हे बघा, अशा कॅन्डल्स चेंज होत राहणार. तुम्हाला प्रत्येक कॅन्डल ना ताप देणार इथे. सो तुमचा आता ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल बघा. झाला पण असेल. हो ते होईल आता ट्रेलिंग स्टॉप. हिट होईल तुमचा आता ट्रेलिंग स्टॉप लॉस. किती वरती, 110 वरती आहे का? 108 वरती. अच्छा अच्छा अच्छा. कारण कसं आहे सर, हा एवढ्या तुम्ही ऑलमोस्ट 40 पॉईंट्स पण तुम्हाला मिळालेले या ट्रेडमध्ये, नाही म्हणलं तर 1000 रुपये तुम्ही प्रॉफिटमध्ये होताच. होतं. नाही 1400-1500 पर्यंत गेलं होतं. अरे वा, 1400-1500 प्रॉफिटमध्ये होतं. मग सर तेव्हा तुम्ही ट्रेल नव्हता केला का? नाही त्याच वेळेस केला होता सर ट्रेल. पण इथून पण सडन जे फॉल आलेत ना, इथून जे फॉल आलेत ना, ते सडन फॉल आलेत. तुम्ही बघा इथे त्या पॉईंटमध्ये तुम्हाला ट्रेल नाही करायचा चान्स मिळत. म्हणजे मार्केट लगेच रिव्हर्सल घेतो. आता इथून बघा, परत सेम, परत तेच. झाली होती. आता चिराग मला सांगेल काय झालंय. आता चिराग मला सांगेल काय झालंय. चिरागला, हॅलो. हा चिराग, आता इथे सांग काय झालं, आपल्याला काय एक्सपेक्टेड होतं आणि काय झालं इथे. खाली जाणं एक्सेप्टेड होतं. हा. सपोर्ट घेऊन परत वरती चाललाय. नाही, हे बघ, माझा बघ, आता तुझा बघण्याचा व्ह्यू तो झाला, माझ्या बघण्याचा व्ह्यू बघ काय. आता मार्केट खालती आलं, मार्केट ओपन झालं, एक सपोर्ट क्रिएट केला. हो. त्याचा सपोर्ट ब्रेक झाला. सपोर्ट ब्रेक होतो तेव्हा काय होतो, सर तो रेजिस्टन्स बनतो. इथे रेजिस्टन्स बनतोय का इथे? हो नीट सर. बघ. तर माझा व्ह्यू तो आहे की इथे रेजिस्टन्स बनलाय आणि इथून आता मार्केट डाऊन साइड येणार, असा माझा व्ह्यू आहे. सर तुमची एंट्री इथे पण होत होती ना, म्हणजे जर तसं तुम्ही प्राइस ऍक्शन बद्दल बोलला होता की परत म्हणजे वरती सपोर्टला. हो, इथे पण होऊ शकतं ना एंट्री, पण कसं रे, फॉल डाऊन साइडचा मूव्ह होता माझा, सो मी थोडंसं अग्रेसिव्ह राहिलो. ओके. आणि मी, हे बघ, आताच कसं झालं, तू बोलतोय या रिटेस्ट बद्दल, बरोबर, या रिटेस्ट बद्दल. मी बोलतोय या रिटेस्ट बद्दल. माझा हा रिटेस्ट डोक्यात होता. हे बघ, थांब, तेच सांगतोय बघ, प्रत्येकाचा. तुझा हा रिटेस्ट आहे, तर माझा इथे होता एंट्री, माझी इथे एंट्री होती. म्हणजे कारण माझं लॉजिक काय होतं, मला एक डाऊन साइडचा मूव्ह मिळालेला, एक अपसाइड, आणि हा ब्रेक होताना मी एंट्री घेतली. कळलं का? हो. तुझं काय म्हणणं आहे की तू ते डोक्यात नाही धरत आहे, तुझा हा, तू इथून डोक्यात धरतोय फक्त. म्हणजे एकच सेकंड थांब, तुझं एकच सेकंड यार.
तर हा झोन मी चेक करतोय, हा झोन माझ्या डोक्यात होता, बरोबर? हे तर कळलं. हो. तुझ्या डोक्यात काय आहे? तुझ्या डोक्यात इथून आहे की हा सपोर्ट होता, सपोर्ट ब्रेक झाला, सपोर्टचा रेजिस्टन्स घेऊन जेव्हा खालती जाईल तेव्हा मी एंट्री घेईल, असं तुझं हे. दोन्हीही बरोबर आहे, दोन्हीही बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही दोन्हीत. सर तुमचा ट्रेलिंग असेल नाही ना हिट झाला? म्हणजे इथे बघा तुम्ही ऑलमोस्ट त्या सरांच्या एंट्री पॉईंट पर्यंत आलेलं मार्केट, एंट्री पॉईंट पर्यंत आलेलं, तिथून परत वरती चाललंय. बँक निफ्टी मध्ये पण तेच झालं सर. हो हो, बँक निफ्टीमध्ये पण आता सेम चालू आहे. खरं दोन्हीकडे बऱ्यापैकी सेम होतं, पण निफ्टी जास्त बेरिश आहे आज. बँक निफ्टी थोडीशी बुलिश आहे, निफ्टी तुम्ही बघितली ना तर निफ्टी बेरिश आहे, प्रॉपर बेरिश आहे निफ्टी. आणि एक हा झोन तयार झालाय की नाही, हा झोन, हा एक झोन बघ चिराग, इथून ना बँक निफ्टीने ना 3 वेळा रिटेस्ट घेतलाय, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, हा तिसरी वेळ आहे. हो सर. म्हणजे मेजर स्टॉप लॉस हंटिंग इथे होणार आहे जर खालती आलं तर. इथे स्टॉप लॉस हंटिंग म्हणजे काय, ज्यांचे स्टॉप लॉस लोकांना ट्रेल करायचे असतात. आता ज्यांनी इथे बाईंग केली, कोणी पण या 5 कॅन्डल्सच्या आसपास ज्यांनी बाईंग केले असेल ना, त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस इथे असणार, समजतंय? त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस कुठे असणार? इथे असणार. जेव्हा ही लेवलच्या खालती बँक निफ्टी येईल ना, इथे कुठे पण येईल ना, एक आपल्याला प्रॉपर मोठी कॅन्डल बघायला मिळेल, प्रॉपर मोठी कॅन्डल बघायला मिळेल इथे. आता ती कॅन्डल झाली आहे का पुढे? नाही. नाही झाली, पण मी सांगतोय का तर मला थोडासा एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती माझ्यासोबत अशा गोष्टी आधी झाल्यात, मी असे दिवस आधी पाहिलेत. सो मला ते एक इंट्युशन म्हणतो ना आपण, इंट्युशन येतं, त्या प्रकारचं राहतं हे. जर याच्या खालती एक सस्टेन झाली ना बँक निफ्टी, एक मोठी कॅन्डल अराउंड एक, ह्या कशा कॅन्डल आहेत ह्या, अशा, अशी, अशी, अशा छोटे छोटे कॅन्डल्स नाही, अशी कॅन्डल आपल्याला एक बघायला मिळेल, कारण तिथे स्टॉप लॉस ट्रिगर होतात लोकांचे, म्हणून मोठी कॅन्डल बघायला मिळते. बघा आता एकदम स्लो परत मार्केट एकदम स्लो चालू आहे मार्केट. स्लो असतं सर मार्केट, मग स्लो मार्केटमध्ये सर शिकायला पण मिळतं ऍक्च्युली, तसं आहे. आता बघा सर, सगळ्यांनी एका ऑब्झर्व करा. पॉईंटने ट्रेलिंग स्टॉप लॉस वाचला माझा एका पॉईंट. हो हो हो, मला वाटलं तुमचं हिट होईल तिथे, बरं झालं वाचलं. आता तुम्ही फक्त मजा बघा सर, इथे 3 वेळा त्या लेवलचे रिटेस्ट घेतले, 3 वेळा घेतलाय त्या लेवलचा सपोर्ट, 3 कॅन्डल्स. ही चौथी कॅन्डल आहे, ती आता ब्रेक करायला चालली आहे खाली. जसं थोडंसं खालती येईल ना, एक मोठा मग आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, किरकोळ प्रॉफिट चालू आहे, नॉर्मल होऊन जाईल आजचं पोट्या पाण्यापुरतं. पण ऍनालिसिस करण्याची पद्धत बघा, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही प्रॉफिट वगैरे बघूच नका. मी इथे तुम्हाला 1.5 लाखाचे पण प्रॉफिट दाखवेन. उद्या मी हेवीली गेलो तर मी तुम्हाला 1.5 लाखाचा पण प्रॉफिट दाखवू शकतो ना. दिसते का मोठी कॅन्डल? हा सर. अजून मोठी होईल सर, थांबा जरा. जबरदस्त मूव झाला सर. मग ते तुम्हाला अजून मोठी होईल, थांबा जरा. अजून काहीच नाही, अजून स्टॉप लॉस हिट होत आहेत अजून हिट. तर इथून फक्त रिव्हर्सल होणे. आता सर तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो तुमचा, तुम्ही ना आता प्रॉफिटमध्ये आणून ठेवा मस्तपैकी. 107 ला तुमची एंट्री आहे ना, 117 ला आणून ठेवा. म्हणजे हा, ह्या चार्टवरती बघा, तुम्हाला आता अराउंड 1000 रुपीज वगैरे प्रॉफिट चालू असेल मे बी. हो आहे. तर आता 500 रुपीज तुमचे सिक्युअर करा. ओके. ट्रेड संपू दे ना. हा, 500 रुपीज तुमचे सिक्युअर करा. आता इथे काय होतंय, वापस एक थोडंसं वरती जाण्याची प्लॅनिंग दिसते. पण ट्रेड बघितलं का आपण, किती कूल आहे ट्रेड मध्ये. असं नाही की असं धडपड नाही करत आहे. चिल मोडमध्ये आपला ट्रेड चालू आहे, म्हणजे तुम्हाला दिसत असेल, जाणवत असेल. आता मी तर स्टॉप लॉस ट्रेल सुद्धा नाही केला, तुम्ही इथं बघू शकता सगळेजण. माझा ट्रेड असाच चालू आहे, सिंपल बेसिस होते. 2 लॉट फक्त घेतलेत, 2 लॉट वरती पण मी सेलिंग केली, म्हणजे सेलिंग मध्ये प्रॉफिट कमी असतो, सगळ्यांना माहिती आहे. पण आता हे बघा, मी आणि विनोद सरांनी दोघांनी सेम ट्रेड घेतलाय, दोघांचा व्यू खालचा आहे, बरोबर सर?
ठीक आहे. मी काय बोललेलो राहुल सर, चिराग, हा सर. अनिकेत, काय बोललेलो मी, आपल्याला ही जेव्हा लेवल ब्रेक होईल एक मोठी कॅन्डल पाहायला मिळेल. हम्म? तर मोठी कॅन्डल इथे फॉर्म तर झाली, पण आता वापस ती वरती झाली, म्हणजे तिथून आता एक छोटासा परत पुल बॅक येतोय छोट्या टाइम फ्रेमला. सर असं जे मोठी कॅन्डल बनते ना कोणत्या पण आता म्हणजे जे ती रेग्युलर वापस बनवणार जाते. आहे तू वापस जाते तेव्हा मग आपण काय नेक्स्ट तर- कॅन्डल आपण थांबायचं का काय करायचं? तर थांबायचं आता काय, हे बघा आता माझा प्लॅन काय चाललाय. माझा स्टॉप लॉस कुठे आहे? इथे आहे. इथं कुठेतरी आहे ना. आता मी माझा स्टॉप लॉस ना इथे आणून ठेवतोय, या रेजिस्टन्सच्या वरती, म्हणजे 10-15च्या कॅन्डलच्या लोला इथे आणून ठेवतोय मी. जिथे एंट्री घेतलेली तिथेच आणून ठेवतोय मी आता. मग 10-15ची कॅन्डल कुठे आहे? 10-15च्या कॅन्डलच्या लोला, म्हणजे अराउंड मी माझा स्टॉप लॉस आणून ठेवतोय 165ला वगैरे. कारण माझा अजून प्रॉफिट चालूच नाही ना. नाही, हे हँग झालं, एक सेकंड. $145 ला माझी एंट्री. $145 ला एंट्री. माझा स्टॉप लॉस कुठे आहे? स्टॉप लॉस आहे माझा 235ला, म्हणजे ऑलमोस्ट खूप मोठा स्टॉप लॉस आहे. 235ला माझा स्टॉप लॉस आहे, इतक्या लांब. तर आता मी काय करतोय, माझा स्टॉप लॉस जो आहे तो मी आणून ठेवतोय आता डायरेक्ट माझ्या प्रॉफिटमध्ये. ठीक आहे, 142ला वगैरे, किंवा माझा स्टॉप लॉस मी ठेवतोय अराउंड 130च्या आसपास आणून ठेवतोय मी माझा स्टॉप लॉस. हे दिसली का रे सगळ्यांना मोठी कॅन्डल? दिसली का? इथे बघायला मिळाली सगळ्यांना मोठी कॅन्डल? हो सर. काय मी बोललेलो, एक मोठी कॅन्डल म्हणजे या ज्या कॅन्डल्स बनल्या त्यापेक्षा एक मोठी कॅन्डल आपल्याला इथे बघायला मिळेल जर ती लेवल ब्रेक झाली तर. दिसते सगळ्यांना मोठी कॅन्डल? हो सर. असं हळूहळू तुम्हाला जमेल. हे कधी कळणार आहे माहिती आहे का? तुम्ही जेव्हा डेली बघत असाल ना चार्ट्स, डेली चार्ट बघायचे. आणि तुमचा जो, असं नाही की चिराग आज क्रूड ऑइल बघितला, उद्या हे बघितलं, नाही. ज्यात तुझी ट्रेडिंग होणार आहे ना तो चार्ट बघायचा. तुला त्या स्क्रिप्ट सर रिपीटेटिव्ह होतं कधी कधी. हा, आता हे बघ, हा जो दिवस आहे ना, हा दिवस चिराग, हा दिवस आहे ना, हा आधी पण मी पाहिलाय, कधी ते मला माहित नाही. ठीक आहे, आधी पण मी हा दिवस पाहिलेला असतो. सो माझं सबकॉन्शियस माइंड त्या अकॉर्डिंगली मला सांगत राहतं की असं होईल तसं होईल. बरोबर आहे सर. तर या गोष्टी कधी ना कधी आधी झालेल्या असतात. 200 दिवस येते यार आधी आपल्याकडे, एका वर्षात 200 दिवस असतात. असं मी 3-4 वर्ष करतोय. सो माझं 1000 दिवस तर मी ट्रेडिंग करतोय ना. सो तुम्हाला ते माहिती असतं की काय होणार आहे, काय नाही होणार. म्हणजे एक प्रकारचं इंट्युशन म्हणा, किंवा एक प्रकारचं तुम्हाला एक सिग्नल मिळत जातात, आणि तुम्ही प्राइस ऍक्शन तर बघतच असता. असं नाही की अंदाधुंद फायरिंग केली, प्रॉपर प्राइस ऍक्शनने सगळं चाललंय. आता ही कॅन्डल काय करणार? ही कॅन्डल जरा इथपर्यंत येणार, कारण की हा नवीन रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेक झालाय. ही कॅन्डल गेली तर रेजिस्टन्सला टच करायला जाणार, परत खाली येणार, परत तेच होत राहणार, तेच होत राहतं. पण लोक काय करतात, ज्यांनी इथे एंट्री घेतली असेल ना आता इथे, ते ही ग्रीन कॅन्डल बघून घाबरून बाहेर येतात की अरे वर येते का काय. असं होतं की नाही तुमच्यासोबत? होते सर. तेच कमी करायचं आता. होईल, कमी होईल, हळूहळू होणार सर. आता माझं पहिलं काम काय आहे, माझे कमीत कमी मला एक 500 रुपये सिक्युअर करायचे आजचे. तर मी काय केलंय आज? आवाज कुणाला आवाज खूप तुझा हे होतोय. काय केलंय म्हणजे? आवाज खूप हे होतोय रे तुझा. येतोय का आवाज आता? हा, आज आपण काय केलं माहितीये का? मी या पॉइंटच्या आसपास जेव्हा हा एम पॅटर्न दिसतोय तुला खाली इथे, आला. हा, बरोबर. इथे मी शॉर्ट केलंय बँक निफ्टी. शॉर्ट केली म्हणजे माझा तिथून खालचा होता बँक निफ्टीमध्ये, आणि मी ऑप्शन पुट सेलिंग. घेतला. हा, पुट बरं. नाही घेतला मी. बाईंग वाले पुट घेतात, मी सी सेल केलाय. अच्छा, ठीक आहे, इथून मी काय सी प्रकार असतो म्हणजे? ऑप्शन सेलिंग, जे आपण त्या दिवशी लाईव्ह ट्रेडिंग मध्ये केलेलं, अच्छा, ओके, ऑप्शन सेलिंग केलं. मी ऑप्शन सेलिंग केले. आणि आता म्हणजे त्याला दोन्ही लावलंय. हा, हेज लावलाय, हेज लावलाय म्हणजे बाय हा. पण आणि सेल पण. नाही, सेल केलाय, आणि एक ओटीएम बाय केलेला असतो बघ आपण. हो, बरोबर. हा, तर ती ऑर्डर आपली इथे, सॉरी, ती आपली पोझिशन अशी चालू आहे सध्या. एक ओके. 145ला एंट्री, डेल्टा कमी असल्यामुळे छोटे प्रॉफिट्स आहेत, पण प्रॉफिट. अच्छा, मॅनेजेबल आहे. 2च लॉट आहेत,
आणि ओके. सगळ्यांसमोर आपण अनालिसिस वगैरे करत 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 चाललंय की नाही रे? मी काय बोललेलो चिराग, इथे रेजिस्टन्स घ्यायला वापस येईल हो बोललेलो सर. का? हो, एकदम बरोबर. तुम्ही जसं सांगताय तसंच मूव्ह होतंय ते. हा, रेजिस्टन्स घ्यायला वापस येईल. आता परत इथून बघ हा लो ब्रेक होईल किंवा 1-2 कॅन्डल्स टाइमपास करतील, परत खालती. सिंपल ठेवायच्यात रे गोष्टी. असं नाही की तुम्ही कॉम्प्लिकेटेड नका करू. एकदम सिंपल ठेवा, एकदम सिंपल ठेवा. ट्रेडिंग खूप सोपी आहे. ट्रेडिंग इज इझी. आपण कॉम्प्लिकेटेड करतो. प्रॉब्लेम आपल्यात असतो. आता यात कुठलं रॉकेट सायन्स वापरलं कोणीही मला सांगा. काय रॉकेट सायन्स वापरलं? तुम्ही म्हणाले यार काय किती इझिली होतंय सगळं. होतंय की नाही? तुम्ही जे शिकलाय तेच वापरायचं यार. तुम्हाला मी काय सांगितलंय, सपोर्ट ब्रेक होतो तेव्हा त्याचा काय बनतो? Resistance. सपोर्ट ब्रेक झाला, रेजिस्टन्स बनला का इथे? चाललंय खाली. पण आपण काय करतो, हा इंडिकेटर लाव, तो इंडिकेटर लाव, ही स्ट्रॅटेजी बघ, 70,000 वाला कोर्स घ्यायचा, त्याच्यात काय ते नवीन सांगणार ते फॉलो कर, मग ते होत नाही, परत दुसरा कोर्स. तसं नाही वर्क होत. सिंपल गोष्टी, सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट्स तेवढंच बघायचं, काही नाही बघायचं. आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं त्यापेक्षा म्हणजे रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात प्रॉपर पाहिजे. तुमची क्वांटिटी कमी पाहिजे. तर तुम्हाला हे असे ट्रेड्समध्ये थांबता येणार. जर इथे मी 1000 क्वांटिटीने असतो ना, तर मला तेवढं थांबता नसतं आलं. मला पण, कुणालाच. कारण की एक सायकॉलॉजी राहते. आपण विचार करतो की यार खूप मोठा लॉस होईल वगैरे. तर मग आपण तेवढं फास्ट त्या ट्रेडच्या बाहेर पण येऊन जातो. असं आहे. डे चालू तर आरामात मिळणार आहे आज. म्हणजे माझ्या व्ह्यू प्रमाणे ना डे चालू निफ्टीमध्ये तर शुअर शॉट डे चालू मिळालाच पाहिजे आज. बँक निफ्टीमध्ये थोडा डे चालू लांब आहे, तरी पण आपण बघूयात. डे चालूला मी ट्रेल करणार आहे. माझा स्टॉप लॉस एकदम टाईट. आता मी स्टॉप लॉस माझा कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे कॉस्ट टू कॉस्टपेक्षा थोडासा वर आणून ठेवलाय. नाही आणायचा राहिला तेवढ्यात कुणाचाही आलेला. तो स्टॉप लॉस मॉडिफाय कसा करायचा? ऑर्डर्समध्ये तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर इथे पेंडिंग असते. त्याच्यावरती क्लिक करायचं, मॉडिफाय बोलायचं. त्यानंतर काय करायचं? जो तुमचा नवीन स्टॉप लॉस आहे तो दोन्हीकडे टाकला मी दोन्हीकडे. मॉडिफाय बोललो, झाली माझी स्टॉप लॉस. आता माझा जो इथे माझा स्टॉप लॉस आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की माझी एंट्री इथे आहे, पण माझा स्टॉप लॉस इथे आहे 130ला. जरी आता रिव्हर्सल झाला इथून, तरी मी प्रॉफिटमध्येच बाहेर पडेल. थोडं प्रॉफिट असेल, कमी असेल, पण ते प्रॉफिट असेल शेवटी. ठीक आहे. मग जर हा रेजिस्टन्स जर इथे ब्रेकआउट झाला जर छोटासा, तर माझा स्टॉप लॉस घेऊन मी बाहेर पडेन. जे काही मिनिमल प्रॉफिट असेल त्यामध्ये. एकशे 30 पॉईंट कसे काढले? म्हणजे आता तू 130 पॉईंटचा जो स्टॉप लॉस लावला तो कुठला काढला? अरे नाही, यामध्ये काय केलं, माझी एंट्री 145 ला झाली. ठीक आहे, मी सेलिंग केली. तर माझा चार्ट खालती जाणार आहे, तेव्हा मला प्रॉफिट होणार आहे. ज्यांनी बाईंग केले त्यांचा चार्ट जेव्हा वरती जाईल तेव्हा त्यांना प्रॉफिट होणार. तर बरोबर 145 ला माझी एंट्री होती, बरोबर. त्यानंतर बरोबर माझ्या बाजूने मूव आला. सो मी काय केलं, माझा जो स्टॉप लॉस मध्ये होता तो माझा स्टॉप लॉस प्रॉफिट प्रॉफिट मध्ये आणून ठेवलाय. 130 ला तिथं आणून लावला. हा, 11:05च्या कॅन्डलच्या लोला मी आणून ठेवलाय. म्हणजे इथे आणून ठेवलंय मी माझा स्टॉप लॉस. इथे माझा स्टॉप लॉस आहे थोडक्यात. इथे माझा स्टॉप लॉस आहे सध्या. इथे आलं मार्केट तर माझा स्टॉप लॉस हिट होईल. पण तो एक मिनिमल प्रॉफिट असेल, म्हणजे काइंड ऑफ आपण म्हणू शकतो नो लॉस नो प्रॉफिट. पण चिराग परत एकदा बघ, सेम रेजिस्टन्स होतोय की नाही? जो सपोर्ट ब्रेक झाला त्याचा रेजिस्टन्स झालाय आणि ते वर्क होतंय. लाईव्ह मार्केटमध्ये इथे सगळ्यांना दिसतंय वर्क होतंय तसं. फक्त तो रेजिस्टन्स ब्रेकआउट जर झाला तर मग प्रॉब्लेम येणार. पण जर व्ह्यू डाऊन साईडचा असेल तर मग रेजिस्टन्स घेऊन जर आता ही जेव्हा लेवल ब्रेक होईल, ह्या 2 कॅन्डल्सचा लो, तेव्हा आपल्याला एक छोटे तिथून एक डाऊन साईडचा मूव्ह परत चालू होईल. मग परत आपण आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा. आणि जर वरती आलंच तर आपण स्टॉप लॉस लावलेला आहेच. तो आपला स्टॉप लॉस थोड्याफार प्रॉफिटमध्ये आहेच. समजतंय सगळ्यांना? समजतंय का सगळ्यांना? हो सर. अनिकेत
अनिकेत होता आता गेला वाटतं. तर लाईव्ह ट्रेडिंगचे सेशन्स तुम्हीच सांगा, ठेवायचे अधूनमधून असे रॅन्डम का कसं काय? हो हो ठीक आहे ठीक आहे. ठेवा सर. हो सर, ठेवायला पाहिजे. पण त्यामध्ये तुमचं लक्ष याकडे पाहिजे, अनालिसिस कडे पाहिजे, नॉट ना की काय म्हणतात, काय असतं ते आपलं प्रॉफिट कडे. आता इथे परत तो रेजिस्टन्स ब्रेक व्हायची प्लॅनिंग चालली. ब्रेक होऊन जर अपमूव्ह आला तर आपला मग असं तुम्ही केलंय ना तुमचं स्टॉप लॉस ट्रेल प्रॉफिट मध्ये हो सर, 118 ला गेला, 160 118. 100 कितीला 117. हा, 118 रुपये. अच्छा, तुमच्या 3 पॉईंट्स जवळ आहे, झाला हिट. झालं. ठीक आहे. पण ऍटलीस्ट तुम्हाला एक ट्रेड मध्ये तुम्ही जास्त वेळ थांबल्यामुळे ना तुम्हाला थोडी सायकोलॉजीचं हा चॅलेंजिंग हा झालं असेल, सायकोलॉजी. हा हा लर्निंग पर्पज त्याने चांगलं हो झालं. हो 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 थोडं कॉन्फिडन्स तरी बिल्डअप होईल. हो हो हळूहळू होणार सर. हो. ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी समथिंग काहीतरी खिशात आहे असं. म्हणजे नॉट नेसेसरी की तुमचं डेली प्रत्येक दिवस प्रॉफिटमध्येच पाहिजे. कधी कधी तुम्हाला काहीतरी बघायला मिळतं. तर तुम्ही बघितलं असेल कुठल्या प्रकारे इथे आपण बाईंग सेलिंग केली, प्रॉफिट पण चांगला मिळालेला. पण कधी कधी काय होतं सर, तुम्ही मोठ्या टार्गेटसाठी तुम्हाला थोडंफार सॅक्रिफायसेस करावे लागतात बरोबर. आणि तेवढे केलेच पाहिजेत. 5-15% झालं वेगवेगळं. मोठं टार्गेट 5-15% असं डोक्यात ना मोठं पाहिजे. म्हणजे आपल्या डोक्यात ना मोठं टार्गेट पाहिजे. तर तुम्हाला तो मोठे मोठे प्लॅन्स म्हणजे तुमचे मोठे मोठे टार्गेट्स अचीव्ह होणार. आता इथे बरोबर. माझा पण स्टॉप लॉस हिट व्हायला आला असेल. एक अराउंड 8 पॉईंटचा डिफरन्स आहे. पण इथे माझ्या बाजूने कुठली गोष्ट असते माहिती आहे का, डेल्टा स्लो झालेला असतो. कारण की मी एंट्री घेतल्यापासून परत ते खालती आले, बरोबर. तर डेल्टा अजून स्लो होतो, म्हणजे त्याचं स्पीड, त्या स्ट्राईक प्राइसचं ना स्पीड अजून स्लो होतं. प्लस अजून थिटाडिके माझ्या बाजूने थोडा थोडा काम करत असेल, किंचित, जास्त पण नाही. थिटाडिकेचा पण मला सपोर्ट असणार, बऱ्याच अशा 4-5 गोष्टी असतात ज्या आपल्याला सपोर्ट मिळत राहतो Selling. त्यांचा. हा Selling चं तेवढं बेनिफिट. हो 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 हळूहळू होणार सर, म्हणजे नॉट नेसेसरी की फास्ट होणार आहे. आता इथून अपमूव येऊन आता माझा स्टॉप लॉस हिट होईल बघा इथे 130च्या आसपास. झाला हिट. हे बघा, एक स्टॉप लॉस हिट झाला, ही दुसरी मी करून टाकली एक्झिट जी बाईंगची होती. म्हणजे आज काय झालं, एक रॅन्डम अमाऊंट, एक किरकोळ नथिंग, म्हणजे एक 2 लॉटच्या प्रमाणे 500 600 700 रुपये आपल्याला मिळाले. बरोबर. पण यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं काय होतं, की हा सपोर्ट जेव्हा ब्रेक झाला तेव्हा त्याचा रेजिस्टन्स पण झाला, बरोबर. त्यानंतर परत एक डाऊन मूव्ह चालू झाला. मग यानंतर थांबायचं, यानंतर ट्रेडिंग करत बसण्यात पॉईंट नाही. तुम्ही यानंतर थांबला तरी चालतंय, काही गरज नाहीये. फक्त तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सचं नॉलेज मिळावं म्हणून मी आज सकाळी एक ट्रेड घेणार होतो. म्हणलं रॅन्डम कोण आहे का बघावं, म्हणून मी टेलिग्रामवरती मेसेज टाकून दिला, की आहे का कोण इंटरेस्टेड वगैरे, एक रॅन्डम मेसेज. आणि बऱ्यापैकी 5-6 जण जरी आली तरी मला वाटलं ठीक आहे, घेण्यात काही पॉईंट म्हणजे घ्यायला काय हरकत नाही. हरकत नाहीये.